मार्केटिंग मॅनेजमेंट सेकंड या विषयातील कन्झ्युमर बिहेवियर अँड कन्झ्युमर रिलेशनशिप मॅनेजमेंट या विषयातील आपण CRM म्हणजेच कन्झ्युमर रिलेशनशिप मॅनेजमेंट याची मिनिंग काल पाहिली होती. आज आपण या पुढचा भाग ॲडव्हान्टेजेस ऑफ कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट पाहणार आहोत. पहिला आहे इन्हॅन्सिस बेटर कस्टमर सर्व्हिस. इन्हॅन्स म्हणजे वाढ करणे, वृद्धी करणे. कशात वाढ करायची आहे? बेटर कस्टमर सर्व्हिसेस. हा कशाचा फायदा पाहतोय आपण? कस्टमर रिलेशनशिपचा फायदा पाहतोय. CRM systems provide business with numerous status advantages. One of such in a capacity to add a personal touch to exciting relationships between the business and the customers. It is possible to treat each client individually rather than as a group by maintaining customer profiles. तर जेव्हा ग्राहक आपल्या व्यवसायाशी संलग्नित असतो आणि ग्राहक म्हटल्यानंतर त्याची गरज, त्याची आवड निवड, चव ही वेगवेगळ्या पद्धतीची असू शकते आणि आपण उत्पादन करते या नात्यानं त्या ग्राहकाची सेवा करण्याचं कार्य करावं लागतं. तेव्हा त्याला आलेल्या अडचणींना दूर करण्यासाठी किंवा त्यांना मोर सॅटिस्फाय करण्यासाठी यस कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटची गरज पडते आणि तो ॲडव्हान्टेज आहे. यानं काय होतं, जेव्हा वेळोवेळी आपण एखाद्या ग्राहकाची मदत करू तेव्हा त्याचा आत्मविश्वास वाढतो, आपल्या कंपनीवरती ट्रस्ट वाढतो. यातूनच काय होतं, एक गुड कस्टमर रिलेशनशिप बिल्ड होत असतं. देन फॅसिलिटेट डिस्कवरी ऑफ न्यू कस्टमर. डिस्कवरी ऑफ न्यू कस्टमर काय होतं, ग्राहक कस्टमर टू कस्टमर हा खूप मोठा मार्केटिंगचा फायदा आहे. जेव्हा एक ग्राहक एखाद्या वस्तूबद्दल चार चौघामध्ये बोलत असतो, त्याचे फायदे सांगत असतो, महत्त्व पटवून सांगत असतो, तेव्हा लोक त्याच्यावरती किंबहुना विश्वास करतात आणि तशा प्रकारची वस्तू आपणही मिळवावी, तशा प्रकारच्या वस्तूचा आपणही उपभोग घ्यावा असं त्यांना नेहमी सतत वाटत असतं. आणि यातूनच काय होतं, नवीन ग्राहक जोडले जातात. किंवा कधीकधी आपण अशा प्रकारची वस्तू निर्माण करत असतो, ती वस्तू इतर वस्तूपेक्षा वेगळी अनुभव देणारी किंवा उपयुक्तता ठरवणारी असू शकते. त्यामुळे नवीन ग्राहकसुद्धा त्यांच्याकडे खेचले जाऊ शकतात. हे आपणास माहीत आहे. उदाहरणार्थ या कोविडच्या काळामध्ये आपण पाहिलं आहे, मास्कसाठी पूर्वी खूप मोठ्या प्रमाणात मागणी होती का? हो, नाही. मात्र जेव्हा कोविड हा महामारी निघाली तेव्हा प्रत्येकाने मास्क घालणं बंधनकारक केलं. तेव्हा आपण अशा प्रकारच्या मास्कचा वापर मोठ्या प्रमाणावर करू लागलो आणि हे मास्क बाजारामध्ये सहज उपलब्ध आहेत काय? तर आहेत. अगदी 10 रुपयापासून ते N95 या ब्रँडपर्यंतचे सर्वच मास्क आपल्यास उपलब्ध मिळतात. म्हणजे तात्पर्य काय?
तर आपण नवीन ग्राहकाचा सुद्धा शोध घेऊ शकतो. कशामधून? या कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटमधून. बरोबर आहे. म्हणूनच CRM सिस्टम्स आर यूजफुल इन आयडेंटिफाय पोटेन्शियल कस्टमर. त्यांना कसे कस्टमर लागतात? तर पोटेन्शियल कस्टमर लागतात. देन इन्क्रीजेस कस्टमर रेव्हेन्यू. CRM data ensure effective to coordination of marketing campaigns. It is possible to filter the data and ensure the promotion do not target those who have already purchased particular product. Business can also use in data to introduce loyalty program that facilitate a higher customer retention ratio. ग्राहकांना तशा प्रकारची वस्तू किंवा सेवा पुरवल्यानंतर जेव्हा कोऑर्डिनेशन चांगल्या पद्धतीनं होईल तेव्हा काय होतं की तशा प्रकारच्या वस्तूचा खप करण्यासाठी उपयुक्त ठरत असतं. मग काय होतं, कधी कधी टार्गेट करून कस्टमरना एखादी प्रोडक्ट विकलं जातं. बरोबर आहे. मग तशा प्रकारची वस्तू एखाद्या वेळी एखाद्या व्यक्तीनं खरेदी केल्यानंतर परत खरेदी करावी लागेल का किंवा करू नये का? कितीदा करावं? त्याचा उपयोग आहे का? या सर्वांचा उलगडा त्या कस्टमर रिलेशनमधून आपणास बिल्ड करता येतो, उलगडा करता येतो. म्हणून हा सुद्धा एक ॲडव्हान्टेजेस आहे. देन फोर्थ इज हेल्प्स द सेल्स टीम इन क्लोजिंग डील फास्टर. कस्टमर रिलेशनशिप मेंटेन केल्यामुळं काय होतं, ज्या डील होणार असतात त्या काय होतात, फास्ट होत असतात. हे आपणास कुठं पाहायला मिळतं, जेव्हा एखादी 4 व्हीलर शोरूम आहे, त्यांचा कधी कधी तुम्ही अनुभव घेतलेला आहे की स्वतःहून त्यांचा कॉल येत असतो. ते ऑफर करत असतात की तुम्हाला या प्रकारची वाहन खरेदी करण्याची इच्छा आहे का? जर इच्छा असेल तर आमच्याकडं क्रेडिटची सुविधा आहे, कॅशची सुविधा आहे, ते आपणास फॅसिलिटीज सांगत असतात. आणि त्यामधून काय होतं, आपण कधी कधी न घेण्याचा विचार असताना सुद्धा ती वस्तू खरेदी करण्याचा विचार करत असतो. म्हणजे आपण ती भविष्यात घेणार आहोत असं पोस्टपोन्ड केलेलं असताना सुद्धा आपण काय करत असतो, ती वस्तू आपण घेऊन जातो. म्हणून काय होतं, अशा वेळी ज्या डील होणार असतात त्या कशा होतात, फास्ट होतात. किंवा अशाच 4 व्हीलर सर्व्हिसेसमध्ये ग्राहकांची सेवा तात्पर्याने केली जाते, ग्राहकांना व्हॅल्यू दिलं जातं. म्हणून असं म्हणता येईल, अ CRM सिस्टम हेल्प्स इन अ क्लोजिंग फास्टर डील्स by facilitating quicker and more effective responses to customer lead and information. Customer get more convinced to turn their inquiries into purchase once they are responsive to promotely. एकदा रिस्पॉन्स दिला की आपण काय करत असतो, त्या रिस्पॉन्सला आपण खरेदीमध्ये कन्वर्ट करत असतो. अगदी या पद्धतीनं हा सुद्धा एक CRMचा फायदा आहे. नेक्स्ट इज इन्हॅन्सेस इफेक्टिव्ह क्रॉस अँड अपसेलिंग. काय होतं की इफेक्टिव्ह क्रॉस अँड अपसेलिंग ऑफ प्रोडक्ट, वस्तू विक्रीमध्ये वाढ करता येते. क्रॉस सेलिंग इन्व्हॉल्व्स ऑफरिंग
कॉम्प्लिमेंटरी प्रोडक्ट्स टू कस्टमर बेस. काय करत असतं? कॉम्प्लिमेंटरी पूरक वस्तूंना तो काय करत असतो? प्रोत्साहित करत असतो. मग तुम्हाला उदाहरण द्यायचं असेल तर कुठलाही 5 रुपयाचा बिस्किट पुढं लक्षात घ्या. आपण तो खरेदी करत असताना आपल्यासमोर पर्याय आहेत. पार्लेचा घ्यावा, सनफिस्टचा घ्यावा किंवा ब्रिटानियाचे आहेत, पतंजलीचे आहेत. तर या प्रकारची सिस्टम किंवा क्रॉस प्रोडक्ट विकण्यासाठी आपणास मदत होते आणि यातूनच आपल्या वस्तूची विक्रीसुद्धा वाढ होत असते. पुढचं आहे सिम्प्लिफाईज द सेल्स अँड मार्केटिंग प्रोसेस. मार्केटिंग प्रोसेस ही सरळ आणि साधी झाली तर सेल वाढतो, सेल वाढला तर नफा वाढला आणि नफा वाढला तर आपल्या व्यवसायाची उद्दिष्टे पूर्ण झाली असं आपण समजतो. पण CRM सिस्टम फॅसिलिटेट डेव्हलपमेंट ऑफ बेटर अँड इफेक्टिव्ह कम्युनिकेशन चॅनल. मग त्यामध्ये टेक्नॉलॉजीज असेल किंवा इतर अदर फॅसिलिटीज असतील, त्यामध्ये काय करत असतो? आपण वाढ करत असतो. आणि जेव्हा आपण हे चॅनल सिस्टम योग्य प्रकारे एका शृंखलेमध्ये आणू तेव्हा आपोआपच काय होतं की सेल्स वाढला जातो. नेक्स्ट इज मेक अ कॉल सेंटर मोर इफेक्टिव्ह. ग्राहकांच्या प्रश्नांची उत्तरं सोडवण्यासाठी आपण कॉल सेंटर मदत केंद्र आपण चांगल्या प्रकारे डेव्हलप करू शकतो. टेलिकॉम सर्व्हिसेसचं उदाहरण लक्षात घ्या. कुठलीही अडचण असू द्या ते सॉल्व करतात किंवा स्पष्ट सांगतात की अशा प्रकारची प्रॉब्लेम सॉल्व करणं शक्य नाही. म्हणजे हे कशातून डेव्हलप होतं की बघा, हजारो एकच ग्राहक आहे का त्यांच्याकडं? नाही, हजारो करोडो ग्राहक आहेत तरीसुद्धा काय होतं, प्रत्येकाला प्रत्येक प्रश्नांची उत्तरं देणं त्यांना शक्य होतं. कशामुळं? तर ते कॉल सेंटर डेव्हलप केल्यामुळं. नेक्स्ट आहे एन्हान्सेस कस्टमर लॉयल्टी. आणि साहजिकच एखाद्या वस्तूमध्ये ग्राहकाचा विश्वास वाढला की ग्राहक त्या ब्रँडशी लॉयल राहतो, त्या कंपनीशी लॉयल राहतो, हे आपणास लक्षात येतं. म्हणजे उदाहरणार्थ, जर आपण रिबॉकचे शूज खरेदी करत असाल आणि तुम्हाला तो ब्रँड खूपच आवडला असेल तर तुम्ही तशाच प्रकारच्या शूजना नंतरसुद्धा काय करत असतात? प्रिफरन्स देत असतात. का? कारण तुम्हाला ते कम्फर्ट, ती फॅसिलिटी तुम्हाला काय झालेली असते? सूट झालेली असते. मग अशा प्रकारे कस्टमर लॉयल्टीसुद्धा यामधून वाढत असते. देन इफेक्टिव्ह इंटरनल कम्युनिकेशन, त्यालाच बिल्डअप ऑन इफेक्टिव्ह इंटरनल कम्युनिकेशन. CRM strategy is effective in a build up effective communication within the company. Different department can share customer data remotely, hence enhancing teamwork. Such a strategy is better than working individually with no links between the different business department. आणि प्रत्येक डिपार्टमेंटला लागणारा हा डेटा काय करू शकतो? आपण शेअर करू शकतो आणि त्या पद्धतीनुसार तिथलं आपण काय करू शकतो? उत्पादन किंवा त्या डिपार्टमेंटची प्रोग्रेस करू शकतो. हा एक कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटचा फायदा आहे. तर या पद्धतीनं हा सुद्धा 3rd चॅप्टर इथं संपतो. चांगला अभ्यास करा. धन्यवाद.